काय राधा, हे सगळं काय होतंय ग? आई, मला खरं वाटत नाही. बाबांना सतत धमक्यांचे फोन येतात त्या मालासाठी. काय धमक्या? हो, जीवे मारण्याची धमकी देत आहेत. मग मला काही खरं वाटतच नाही. मला आतून असं वाटतं की काहीतरी याचे चुकतंय. बाबा जसे दाखवतात ना तसे नाहीये. पुरावे मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय त्यांनी, पण नाहीये. त्यांच्या हाती काही लागलं नाही ना, म्हणून हा डाव टाकलाय त्यांनी. खरं नाहीये. हा सुद्धा एक सापळाच असेल असं वाटतं. पण समजा हे सगळं खरं असेल तर मला ना काही कळतच नाही आहे की मी काय करावं, काही सुचतच नाही मला. पण काही करायचंच कशाला? म्हणजे काळ राधा, उत्तरं सापडत नाहीत ना, तेव्हा थोडं थांबून बघायचं. उत्तरं शोधायचीच नाहीत. मी सांगते तसं कर. हॅलो, मी काय सांगतो ते नीट आहे का? माणूस घेऊन माल पाठवतोय, तो माल ताबडतोब विकून टाकायचा. कळलं ना? गायब झाला पाहिजे माल. कळलं ना काय करायचं ते? समजलं का काय करायचं ते? हा. साहेब, तूच आहेस. बरं झालं नास. माल कुठे? हे बघ, माझ्या पुढे सगळं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. ते मालाच्या विल्हेवाट लावतील. माल कुठे आहे? साहेब, माल नाही सापडला. नाही सापडला म्हणजे? सापडला नाही म्हणजे? तुला लाज नाही वाटत सापडला नाही म्हणाला? तुला सांगितलं होतं राधावर नीट बारीक लक्ष ठेव म्हणून. काय करत होतास तू? साहेब, माल नाही सापडला, पण जे हाती लागले ते त्यापेक्षाही मोठं आहे. काय? हे बघ, मी सांगते तसं कर. थोडा वेळ काहीच करू नकोस. यांचं जर हे नाटक असेल ना, तर काही ना काही पुरावा तुला नक्कीच मिळेल. संजीवनी साहेब, आपण राधाला धमकी देऊ शकतो की वहिनींच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल, मग ते आपोआपच तोंड उघडेल. नाही 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 नाही, अजिबात नाही सांगायचं. लक्षात ठेव, वाघ कितीही ताकदवर असला ना तरी तो कळपातलं नाजूक सावध हेरतो. मीही आता तेच करणार आहे.
काय विराजास? अरे कपडे का बदललेस तू? मग असे चांगले होते. विराजास, मला काय झालंय? काय झालंय? बाबांना खूप त्रास झाला छातीत. पडले इथे. काय? कधी झालंय? तासाभरापूर्वी. डॉक्टर येऊन चेक करून गेलेत. पण डॉक्टर काय म्हणाले? अटॅक नाही आहे म्हणालेत. पण हॅलो, हां डॉक्टर बोला ना. ओके, बरं बरं बरं, ओके ओके, थँक्यू थँक्यू. काय बोलतायत ते? गोळ्यांची लिस्ट मेसेज करतायत. ते आला का मेसेज? हां, एक काम कर, तू मेसेजवाला पाठव, मी जाऊन औषधं घेऊन येतो. तू काही काळजी करू नको, होईल सगळं ठीक. चाचू, अरे थँकफुली आत्ता काही एवढं सिरियस नव्हतं, पण डॉक्टर म्हणाले की ह्या वयामध्ये छोटी गोष्ट पण मोठी ठरू शकते. मला ना खूप टेन्शन. तू नको काळजी करूस, सगळं ठीक होईल. आपण सगळी औषधं घेऊन येऊ लगेच ना. हां, मी जातो. तू कुठे बाहेर जातोयस? तू बाबांजवळ थांब, मी जाऊन औषधं घेऊन येतो. मला मेसेज फॉरवर्ड कर. मी आलो औषधं करा. राधा, भीती वाटते. बाबांना काही होणार? बरं वाटतंय का आता? हां, माझा आता जीव जाईल. मी फार काळ या जगात राहीन असं वाटत नाही मला. अहो, तुम्हाला काही होणार नाहीये. आता काही होऊ शकत नाही. जाणार, माझा जीव जाणार. आणि गेला नाही तरी जीव घेतला जाईल. आपल्या सगळ्यांचा जीव जाणार. कोणी वाचवू शकणार नाही. सगळं संपलं, सगळं संपलं. नका घाबरू, राधावर विश्वास ठेवा. कशासाठी? नाही म्हणजे राधा तुम्हाला काही होऊ देणार नाही. तिने आपल्या विराजेशची पण काळजी घेतली होती ना. आणि मी आहे, सगळं व्यवस्थित होईल. कसं होणार? तू आहेस मग सगळं व्यवस्थित कसं होणार? म्हणजे तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. मी सांगते तसं कर. थोडा वेळ काहीच करू नकोस. यांचं जर हे नाटक असेल ना, तर काही ना काही पुरावा तुला नक्कीच मिळेल. म्हणजे तुम्ही हिम्मत देताय त्या राधाला, म्हणून ती 1.5 दमडीची भिकारडी राधा, तिला जोर चढलाय. तुम्ही हिम्मत दिलेत तिला. नाहीतर त्या अनाथ अनवरस भिकारड्या मुलीमध्ये कुठं आली इतकी धिटाई? लाज नाही वाटत नवऱ्याच्या विरोधात जायला?
हे जे मंगळसूत्र घातलंयत ना ते काढून जाळून टाका. मला नाही वाटत बायको म्हणून मी काही चुकले. आतापर्यंत प्रत्येक वेळी तुमच्या बाजूने उभी राहिले, आयुष्यभर गप्प राहिले, सहन करत राहिले, सोसलं. आणि आता जे तुम्ही केलंय ना ते कळल्यानंतरही मी जर गप्प राहिले ना तर मी स्वतःला आणि या घरातल्यांना फसवेन. मी अंमली पदार्थांची तस्करी करून या घरातल्यांना फसवताय आणि हे कळूनही मी तुमची साथ देऊ? जास्त बोललात ना तर मुस्कट फोडून टाकेन मी तुमचा. मारा ना, मारा, तेवढंच जमतं तुम्हाला. बायको म्हणून मला गप्प करण्याशिवाय आणि माझ्यावर हात उगारण्याशिवाय दुसरं काय केलं तुम्ही? कधी बायको म्हणून योग्य तो मान दिला? दोन शब्द कधी प्रेमाचे बोललाय? माझी हौस मौस केली? कधीच नाही. आणि मी कधी काही बोलले नाही. पण आता नाही. पण आता तुम्ही माझ्या पोरांच्या संसारावर उठलात आणि हे मी सहन करणार नाही. कोणाशी बोलताय लक्षात आहे का? या विजेंद्र बिराजदारला उलटून बोलण्याची हिंमत कुठे आली तुमच्यात? तुम्हाला काय वाटतं ती तीर दमडीची राधा ती तुम्हाला वाचवणार आहे माझ्यापासून? जे डोक्यात शिरलंय ना ते काढून टाका. असली भूत उतरवता येतात मला. तुम्हाला विराजस आणि राधाचा संसार बघायचा आहे ना? बघायचा आहे ना त्यांचा संसार? मग मी सांगेन तसंच वागायचं. कळलं ना? कसं आहे, उद्या जर राधा आणि विराजस जिवंतच राहिले नाहीत तर नाही, हे खोटं आहे. तुम्ही आपल्या मुलाच्या बाबतीत काहीही करणार नाहीयेत, त्यांच्या जीवाला काहीही करणार नाहीयेत तुम्ही. अहो, आपल्याच मुलांच्या बाबतीत तुम्ही एवढे खालच्या थराला कसे जाऊ शकता? जाऊ शकतो. काय करणार मी? नीचच आहे ना मी, नीच. पण तू किती शहाणी आहेस ना हे आता तूच ठरव. काय महत्वाचं आहे तुला? तो माल का पोरांचे जीव? विराजस, देवा, बाबांना लवकर बरं करा. मी नेहमी म्हणतो आयुष्य हे सरप्राईज असलं पाहिजे. त्यामुळे आयुष्याने मला जे जे दिलं ते मी स्वीकारत गेलो, कधीच तक्रार नाही केली. पण आता गेले काही दिवस सरप्राईजेसच्या जागी मला धक्के बसले. हे धक्के मी पचवले, काही तक्रार केली नाही, कधीच काही नाही बोललो त्याबद्दल. पण जर आता बाबांना काही झालं तर मी नाही सहन करू शकत. माझ्या बाबांना बरं कर, मला हवेत ते. असं वाटतं की हे एक सगळं वाईट स्वप्न मी बघतोय, पटकन ते स्वप्न मोडावं, मला जाग यावी आणि सगळं आधीसारखं व्हावं. बाबांना काही झालं नाही पाहिजे. बाबांना गमावण्याचा विचार जरी केला तरी बाबांना गमावण्याच्या विचाराने विराजस, हे घे.
बाबांना बरं वाटेपर्यंत आता काहीच नको. हे असं कसं काय झालं असेल अचानक त्यांना? आत्ता तर बरे होते, अचानक काय झालं? कसलं प्रेशर असेल एवढं? खूप स्ट्रेस असेल का? मग तुझी काळजी करून जसा चंदू शेठला त्रास झाला होता तसं काही असेल का? कसलं प्रेशर, कसलं स्ट्रेस, माझी काळजी, किंवा किंवा तू जे शोधकाम करतेस त्याच्यातनं असं काही निघू शकतं का की ज्याचा धोका बाबांना आहे आणि म्हणून त्यांना उद्या विचारूया. बाबांना उद्या विचारूया काय झालंय ते. आता तू झोप शांतपणे, नाहीतर उगीच त्रास होईल तुला. दूध पी. मी आहे. बाबांवर प्रेशर आल्यानंच केलं असेल काही नाटक, का खरंच गुंडांचं टेन्शन आलं असेल? आईंशी बोलायला हवं. फोन कट का करत आहेत? बाबा असतील कदाचित समोर. आता एकच उपाय. ते बसता सावकाश सावकाश. अरे विराजस, तसा बरा आहे मी, फक्त थोडासा अशक्तपणा आलाय. हो पण काळजी तर घ्यायला हवी ना बाबा. माझी काळजी तू घेशील ना? खुश बाबा, नक्की घे. राधा, बरं वाटतं आता बाबांना. अरे मला तुम्हाला दोघांनाही सॉरी म्हणायचं आहे. नाही, काल तुम्ही काहीतरी दोघं जण महत्वाचं बोलत होतात आणि अचानक मला असं. बाबा आता फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं, बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. आराम करायचा मस्त. तुम्हाला काही खायला आणू? मी चहा कॉफी घेणार काही? मी आणते. नाही, तू नको आणू. बाबांसाठी आज मी माझ्या हातचा चहा आणतो. बाबा काय झालं मग? फोन येणं बंद झालंय का? नाहीतर आपण पोलिसात तक्रार करायची का? आपण पोलिसांना सांगूयात की आपल्याला धमक्यांचे फोन येत आहेत, ते त्रास देत आहेत. दादा, मला कळतंय तुला असं वाटतंय ना की मी खोटं बोलतोय. मला येणारा फोन हा खोटा आहे म्हणून. नाही, तसं नाहीये बाबा. हे बघ, मला लक्षात येत आहे तू काय करतेस ते. सारखं पोलिसात जाऊया म्हणतेस, म्हणजे पोलीस मला अटक करतील. हेच हवंय ना तुला? नाही 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 बाबा, असं काही नाहीये. तुम्ही शांत व्हा. त्रास होऊ नकोस तुम्हाला. या विजेंद्र बिराजदारला दुःख होईल असं या जगात अजून
जन्माला यायचंय कोणी. म्हणजे एवढं सगळं होणे तुम्ही अजून खोटंच वागताय, नाटक करते. माझ्याकडचे सगळे पुरावे नष्ट करता यावेत म्हणून तुम्ही हे करताय. नाही, मला शंका होतीच, पण आता तुम्ही काहीही केलं ना तरी मी तो माल तुम्हाला देणार नाहीच आहे. नाही नको देऊस तो माल, उजवत ठेव तुझ्याकडे. आता तुझा माल तुझ्याच गळ्यात कसा मारतो ना ते बघ. माझा माल? हा, आता माल तुझ्याकडे आहे म्हणजे मालाची मालकीण पण तूच ना. पण इतका वेळ नसणारच आहे, कारण आता मीच तो माल बाहेर काढून तुमचं सत्य सगळ्यांना सांगणार आहे. विराजसलाही कळायला हवं. विश्वास ठेवेल तो. राधा, अगं आत्ताच तू विराजसचं प्रेम बघतेस की तुला खात्री आहे तो विश्वास ठेवेल तुझ्यावर. ना बहिणीला लाज वाटले कारण तिनंच किस केलंय. मी मस्करी नाही करत आहे, मी स्वतः पाहिले बहिणीला किस करताना. राधाचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. विराजस, मला बोलायचं होतं. राधाला तेच बोलायचं असेल का?